मतदारसंघातून तब्बल 5 वेळा निवडून आलेले महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सन्मानार्थ नाशिकमध्ये त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी गुरुदक्षिणा हॉल या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्टे होते. त्याचबरोबर ॲडव्होकेट जयंत जायभावे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, अनिल चौगुले, रंजन ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भट्टेवरा, नंदू बनकर हे मान्यवर यांच्या हस्ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा शाल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मित्रपरिवाराच्या वतीनं देखील सत्कार करण्यात आला. यावेळी कोकाटे यांनी आपला राजकीय प्रवासातील संघर्ष, यश, अपयश आणि अनुभव हे मिश्किल आणि दिलखुलास शैलीमध्ये मांडत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. नाशिक येथे आम्हाला शिकवण्यासाठी याकडे पाठवलं. आमचे सर्व चुलत बंधू, भावांची काही भावंडाची मुलं, असं एकत्रित 7-8 विद्यार्थी आम्ही एकत्रपणे राहण्याला नाशिकमध्ये आलो आणि वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये या ठिकाणी आमचा ऍडमिशन झाला. मी सुरुवातीला रुंगटा हायस्कूलमध्ये या ठिकाणी 11वीला होतो. नंतर प्री डिग्री सायन्सचं ऍडमिशन घ्यायचे म्हणून इथे या कॉलेजमध्ये हजर झालो आणि आयुष्यात काहीतरी वेगळं बनायचं, एखादा चांगलं इंजिनिअरिंग या ठिकाणी क्षेत्रामध्ये नाव कमवता येईल असाही या ठिकाणी माझ्या मनामध्ये विचार होता. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर माझे सन्मित्र श्री सुरेश शर्मा कैलासवासी यांच्याशी माझा या ठिकाणी संबंध आला आणि कॉलेजमध्ये शिकत असताना राजकीय क्षेत्रामध्ये वळवण्यासाठी मला सुरेश शर्मा या ठिकाणी कारणीभूत ठरले. तर म्हणजे माझी राजकारणाची कशी काही फारशी ओळख नाही. नागरिक शास्त्रामध्ये 100% मार्क. वक्तव्य बघत असताना धडाधड माझ्या पाठीमागे मला 1975 सालापर्यंत कॉलेजपर्यंत घेऊन गेले आणि सर्व आठवणी माझ्या जागा झाल्या. कॉलेजमध्ये कसा प्रवेश केला, कसे सरांशी वागलो, कशा अडचणी निर्माण झाल्या, कसं शिक्षणामध्ये आठवणी निर्माण झाले, कसे राजकारणामध्ये या ठिकाणी सहभाग झाला, अशा अनेक गोष्टी. आणि हे सगळं करत असताना एकही मित्र माझ्यापासून दूर गेला नाही. मी जेव्हा जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो, मला तेव्हा आठवतं की त्यावेळेस नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त 2च पेपर होते, देशदूत आणि गावकरी. सकाळ संध्याकाळ महिनाभर कमीत कमी माझ्या अभिनंदनाच्या जाहिरात सुरू होत्या आणि ज्यांचा काही संबंध नाही, अगदी खेड्यागावातून, गावागावातून, सोसायटी, ग्रामपंचायत किंवा काही नसेल तर मित्रमंडळ, त्याच्या वतीनं अभिनंदनाची जाहिरात ज्याप्रमाणे आज घडते त्याप्रमाणे त्यावेळेस पण घडतो. वास्तविक त्यावेळेस काही अपेक्षा नव्हत्या. जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणजे काही लोकांना काही देऊ शकतो, मित्रांना काही देऊ शकतो किंवा त्यातून काही लोकांच्या जीवनामध्ये काही बदल करू शकतो असं कुठलंही नसताना केवळ आणि केवळ माझ्या मित्रांच्या प्रेमापोटी लोकांनी प्रचंड अभिनंदनाच्या जाहिराती टाकल्या आणि या ठिकाणी मला आणखी काम करण्यासाठी प्रेरणा आणि या ठिकाणी प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी मला पुढे या ठिकाणी जाण्यासाठी प्रवृत्त केलं. काहीच करू शकत नाही आणि कुठल्या प्रकारचा इंटरेस्ट क्रिएट करायचा नाही हे बेसिक प्रिन्सिपल माझ्या मनामध्ये. कोणा मित्रामध्ये इंटरेस्ट नाही, कुठल्या आर्थिक घडामोडीमध्ये इंटरेस्ट नाही. जे जे मिळालं ते मनसोक्त मिळालं आणि परमेश्वर कृपेने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या सहकार्याने जीवनामध्ये दुःख हे माझ्या आयुष्यात कधी आलंच नाही. माझ्या आईवडिलांनी खूप प्रेम केलं, त्यांनीच मला शिकवलं, मोठं केलं. माझी बायको आणि मुलगी त्या दोघंही इतक्या डिव्होटेड आहेत की माझ्यापेक्षा जास्त काम करते माझी मुलगी. म्हणजे माझं राजकारण तर यावेळी मी थांबणार होतो, तीच उभी राहणार होती, पण तिने सांगितलं पप्पा यावेळी सिनियरिटी तुमची आहे, तुम्ही उभे राहा, कदाचित संधी मिळेल मंत्रिमंडळामध्ये आणि तिने जे बाकी केलं ते कदाचित आज खरं ठरलं असेल. त्यामुळे कुटुंबात मी खूप हॅपी आहे, मित्रात मी खूप हॅपी आहे. जीवनात यापेक्षा आणखी काय लागतं माणसाला, जीवनात यापेक्षा जीवनात काय लागतं की जिथे जाईल तिथे मी. आणि दुसरी गोष्ट, मी किती मोठा झालो, आमदार झालो, खासदार झालो, आज मंत्री झालो, तरी मला ओळखीचा माणूस भेटला की बाय नेम कॉल करतो. कुठेही मतदारसंघात सुद्धा बाय नेम कार्यकर्त्यांना कॉल करतो मी. माझ्या एका स्मरणशक्तीमध्ये 10-20 हजार लोक कमीत कमी कॉम्प्युटरमध्ये माझ्या आहेत की मी गेलो की त्याला बाय नेम बोलवतो. अरे काय चाललं, जुना युवक काँग्रेसचा कार्यकर्ता, जुना युवक काँग्रेसचा अध्यक्ष, पदाधिकारी, त्यानंतर आता प्रगती पत्र नाशिक जिल्ह्याच्या सगळ्या
क्षेत्रामध्ये असे मुलं काम करतात किंवा सहकारी काम करतात ते आम्ही सर्व एकत्रच काम केलेलं आहे युवक काँग्रेसकडे. त्यावेळेस काँग्रेस पक्ष इतका मोठा होता की फक्त तिकडेच घेऊन यायचं, तिकडे आणले आपोआप बांधला होता. पण मी कसं काय आपोआप ठेवलं मला माहिती. सगळीकडे निवडून आलो आणि भारतीय जनता पक्षाकडेच नेमकं हारलो. एवढा हा पक्ष काय नवीन आपल्याला एवढे संघर्ष करत असताना आयुष्यावर संघर्ष माहितीवर दिगोळेचं माझी मैत्री दिगोळे. त्यामुळे खऱ्या अर्थानं जर आपल्याला आभार मानायचे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे आभार मानले पाहिजे. कारण रामाला तरी 14 वर्ष वनवास झाला, मला तर 28 वर्ष वनवासाची वेळ आली. हा वनवास मला अजितदादांनी दूर केलेला आहे आणि हे काम करण्याची चांगली संधी आणि दिली आहे. त्या काळामध्ये अख्ख्या या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये इतके मित्र मिळाले की त्याची तुलनाही करता येते. कुठेही कोणत्याही गावामध्ये गेलो किमान 10-5 मित्र माझे आहेच आहे. नाशिक जिल्ह्यातील जेवढी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये 2-4 माझे वर्गमित्र आहेत, कॉलेजचे आहेत, त्या काळचे आजचे आहेत. आता परिस्थिती बदलली कॉलेजची. आजच्या परिस्थितीमध्ये कॉलेजमध्ये कुणी ओळखत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये कॉलेजमध्ये एंट्री केली तर समजत नाही कोण कुठे जावं काय नाही. सगळ्या इमारती झाल्या, विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली. त्या काळामध्ये फार कमी होतं, त्यामुळे नाशिक एवढंच होतं फक्त. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या भाषणामधून मी पक्ष बदलले तरी माझी माणसं कायम माझ्यासोबत आहेत असं म्हणत त्यांनी आपल्या राजकीय मैत्रीचा पुनरुच्चार केला. या सत्कार सोहळ्यामध्ये ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्टे, ॲडव्होकेट जयंत जाभावे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सी माहिरी, लक्ष्मण सावजी, अनिल चौगुले, रंजन ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भट्टेवरा, नंदू बनकर हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.